नमस्कार, मी प्राध्यापिका वृषाली धोंगडे, सी.डी. जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, श्रीरामपूर। आज आपण खेळतं भांडवल हा मुद्दा अभ्यासणार आहे। खेळतं भांडवल, खेळत्या भांडवलालाच कार्यकारी भांडवल असं म्हटलं जातं, यालाच वर्किंग कॅपिटल असं देखील म्हटलं जातं। आधी आपण त्याचा अर्थ समजून घेणार आहे की खेळतं भांडवल म्हणजे नेमकं काय। आपण बघा, आपल्या आजूबाजूला आपण अनेक कंपन्या बघत असतो। प्रत्येक कंपनीमध्ये काही ना काहीतरी उत्पादन करून नफा मिळवण्याच्या उद्देशाने ती कंपनी स्थापन झालेली असते। प्रत्येक कंपनीमध्ये कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर हे होत असतं आणि हे रूपांतर होत असताना व्यवसायामध्ये विविध प्रक्रिया पार पाडल्या जात असतात। त्या प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व्यवसायामधलं दैनंदिन कामकाज सुरळीत पद्धतीने पार पाडण्यासाठी ज्या भांडवलाची आवश्यकता असते त्यालाच खेळतं भांडवल असं म्हटलं जातं। कंपनीचे जे प्रवर्तक असतात त्या प्रवर्तकांनी कंपनीच्या स्थिर भांडवलाची आवश्यकता लक्षात घेतल्यानंतर त्यांना खेळत्या भांडवलाची आवश्यकता लक्षात घेऊन निधीचा अंदाज घ्यावा लागतो की साधारणपणे व्यवसायासाठी दैनंदिन कामकाज सुरळीत पद्धतीने पार पाडण्यासाठी व्यवसायामध्ये किती भांडवलाची आवश्यकता लागेल, म्हणजे किती खेळत्या भांडवलाची आवश्यकता लागेल। मग आपण जर विचार केला तर व्यवसायामध्ये अगदी सुरुवातीपासून जरी आपण बघितलं तरी कच्चा माल जरी घेतला तरी कच्चा माल खरेदी करण्यासाठी खेळतं भांडवल लागतं। तो कच्चा माल योग्य वेळी उपलब्ध होत असेल याची व्यवस्था त्या प्रवर्तकांना करावी लागते। मग कच्चा माल खरेदी करण्यासाठी किंवा मग कधी कधी कच्चा मालाची साठवणूक करावी लागते। मग त्या कच्च्या मालाची साठवणूक करण्यासाठी खेळत्या भांडवलाची आवश्यकता लागत असते, त्यासाठी त्यांना तरतूद करावी लागते। त्याचबरोबर कच्च्या मालासाठी तरतूद केल्यानंतर पुढची जी प्रोसेसिंगची प्रक्रिया असते, म्हणजे त्यावर प्रक्रिया करण्याची, कच्च्या मालावर प्रक्रिया करण्याची जी प्रक्रिया करावी लागते त्यासाठी सुद्धा खेळत्या भांडवलाची आवश्यकता ही लागत असते। मग त्यामध्ये इतर खर्चांचा सुद्धा बऱ्याच इतर खर्चांचा सुद्धा समावेश होतो। एम्प्लॉईचे पेमेंट करणं असेल किंवा प्रोसेसिंगमध्ये ज्या ज्या इतर घटकांशी संबंध येईल त्या प्रत्येक घटकाचा विचार करून त्यांना खेळत्या भांडवलाची म्हणजे प्रोसेसिंगची प्रक्रिया व्यवस्थित पद्धतीने पार पाडण्यासाठी सुद्धा खेळत्या भांडवलाची तरतूद प्रवर्तकांना करावी लागते। त्याचबरोबर माल तयार जरी झाला व्यवसायामध्ये तरी तो तयार माल योग्य पद्धतीने पॅकिंग करण्यासाठी खर्च, त्याची जाहिरात करण्यासाठी खर्च, त्याचबरोबर तो माल तयार झालेला असेल तर तो तयार माल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची तरतूद त्यांना करावी लागते। त्याचबरोबर तो तयार माल जर लगेच ग्राहकांपर्यंत पोहोचवणं शक्य नसेल तर तो कंपनीमध्येच कशा पद्धतीने योग्य पद्धतीने त्याची क्वालिटी मेंटेन करून कशा पद्धतीने साठवता येईल याचा विचार कंपनीच्या प्रवर्तकांना करावा लागतो। त्यासाठी त्यांना खेळत्या भांडवलाची तरतूद ही करावी लागते। त्याचबरोबर माल तयार झाला, तो कस्टमरपर्यंत पोहोचला, पण त्या मालाची विक्री ज्या वेळेस कस्टमरला केली जाते तर त्यावेळेस ती मालाची विक्री जर समजा त्यांनी रोखीने केलेली असेल तर त्यांच्याजवळ लगेच पैसा हा रोख स्वरूपात येत असतो। पण ती मालाची विक्री जर समजा उधारीवर केलेली असेल तर उधार मालाचे पैसे वसूल होईपर्यंतच्या कालावधीसाठी त्यांना रक्कम जी आहे ती खेळत्या भांडवलाची तरतूद त्यांना करावी लागते। म्हणजे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतची जी प्रक्रिया आहे ती सुरळीतपणे पार पाडण्यासाठी या भांडवलाची तरतूद जे प्रवर्तक आहे त्यांना करावी लागते असं आपण इथे सांगू शकतो। त्याचबरोबर या व्यतिरिक्त जे अप्रत्यक्ष खर्च असतात, म्हणजे ज्यांना आपण दैनंदिन खर्च म्हणू शकतो, तर दैनंदिन खर्चामध्ये ही प्रक्रिया सुरळीत पद्धतीने पार पाडण्यासाठी त्या प्रक्रियेशी संबंधित जे घटक असेल त्या प्रत्येक घटकासाठी निधीची तरतूद प्रवर्तकांना करावी लागत असते। मग त्यामध्ये लाईट बिल असेल, फोनचं बिल असेल, वेगवेगळे विम्याचे हप्ते भरायचे असेल, काही लोन घेतलेलं असेल कंपनीने तर त्या लोनचे हप्ते द्यायचे असेल, त्याचबरोबर एम्प्लॉईचे पेमेंट करायचे असेल, म्हणजे जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जे घटक महत्त्वाचे आहे त्या प्रत्येक घटकासाठी निधीची जी आवश्यकता आहे ती आवश्यकता लक्षात घेऊन खेळत्या भांडवलाची तरतूद जी आहे ती कंपनीच्या प्रवर्तकांना करावी लागत असते। मग आता व्यवसायाशी संबंधित जे घटक आहेत ते आपण बघितले, त्याचबरोबर दैनंदिन अप्रत्यक्ष खर्च आहे ते पण आपण बघितले। या व्यतिरिक्त
कंपनीचे जे प्रवर्तक आहे त्यांना खेळत्या भांडवलासाठी कधीकधी व्यवसायामध्ये अनपेक्षित प्रतिकूलता येऊ शकते किंवा अनपेक्षित घटना असतात, त्यांच्यासाठी सुद्धा कंपनीचे जे प्रवर्तक आहे त्यांना खेळत्या भांडवलाची तरतूद जी आहे ती करावी लागत असते. मग त्यामध्ये उदाहरणार्थ समजा एखाद्या वेळेस मार्केटमध्ये अचानक मंदीचं वातावरण आलेलं असेल, तर त्या वातावरणामध्ये सुद्धा आपला व्यवसाय कशा पद्धतीने कार्यरत राहील यासाठी त्यांना खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागते. अचानक कामगारांनी जर संप केलेला असेल तर त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा आपला व्यवसाय योग्य पद्धतीने कशा पद्धतीने कार्य सुरळीत राहील या पद्धतीची तरतूद त्यांना, म्हणजे एकंदरीत अनपेक्षित गोष्टींचा कारण व्यवसायामध्ये कधीकधी तेजी असते, कधीकधी मंदी असते, म्हणजे सगळीच जी सिच्युएशन आहे व्यवसायाची ती एकसारखी राहील असं नाही आहे. म्हणजे व्यवसायामध्ये अनपेक्षित घटना लक्षात घेऊन सुद्धा खेळत्या भांडवलाची तरतूद जी आहे ती प्रवर्तकांना करावी लागते. म्हणजे थोडक्यात काय की सर्व व्यवसायाचं सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचं कार्य जे आहे ते सुरळीतपणे पार पाडण्यासाठी त्यांना ज्या भांडवलाची आवश्यकता असते, मग स्थिर भांडवलाव्यतिरिक्त ज्या भांडवलाची आवश्यकता असते त्याला खेळतं भांडवल असं म्हणतात, असं आपण इथे सांगू शकतो. आता आपण याचा अर्थ अभ्यासला, तुम्हाला आता समजलेलं असेल की खेळतं भांडवल म्हणजे काय. आता याची व्याख्या आपण अभ्यासू. त्यामध्ये जेस्टनबर्ग यांची व्याख्या आहे की चालू संपत्तीचं चालू दायित्वावरील आधिक्य म्हणजे खेळतं भांडवल. जेस्टनबर्ग यांनी खेळत्या भांडवलाची व्याख्या अशी केलेली आहे की चालू संपत्तीचं चालू दायित्वावरील आधिक्य म्हणजे खेळतं भांडवल. त्याचबरोबर त्यांनी खेळत्या भांडवलाला निव्वळ खेळतं भांडवल असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या व्याख्येमध्ये खेळत्या भांडवलाचा उल्लेख अभिसरण भांडवल असं देखील केलेला आहे. अभिसरण भांडवल या अर्थाने त्यांनी उल्लेख केलेला आहे की खेळतं भांडवल जे आहे त्या एक प्रकारे व्यवसायाची जी साखळी आहे ती साखळी किंवा व्यवसायाचं जे कामकाज आहे ते सुरळीत पद्धतीने पार पाडण्यासाठी त्या भांडवलाची आवश्यकता असते आणि व्यवसायामध्ये ते एक प्रकारे चक्रीय आवर्तन जे आहे, आपल्याला पुढे तो मुद्दा अभ्यासायचाच आहे की खेळत्या भांडवलाचं चक्रीय आवर्तन, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की अभिसरण भांडवल असा उल्लेख जेस्टनबर्ग यांनी का केलेला आहे. तर व्यवसायामध्ये जे सर्व कार्य आहे ते सुरळीतपणे पार पाडण्यासाठी या भांडवलाची आवश्यकता असते. म्हणजे दैनंदिन कामकाज हे एकमेकांवर अवलंबून आहे. जर व्यवसायामध्ये रॉ मटेरियल जर वेळेवर आणलं तर पुढची प्रक्रिया सुरळीतपणे चालणार आहे. पुढची प्रक्रिया सुरळीत झाली तर उत्पादन व्यवस्थित होणार आहे. उत्पादन व्यवस्थित झालं तर ते ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे आणि ग्राहकांनी वेळेत पैसा वेळेत खरेदी केला आणि रोखीने जर ते खरेदी केला किंवा उधारीवर जरी खरेदी केलं पण त्याचं जोपर्यंत रोख रकमेत रूपांतर होत नाही तोपर्यंत पुढची प्रक्रिया जी आहे ती सुरू व्हायला कुठेतरी पुढची प्रक्रिया त्याच्यावर अवलंबून असते. त्याच्यामुळे हे व्यवसायाचं एक प्रकारे चक्र आहे, त्याला खेळत्या भांडवलाचं चक्रीय आवर्तन असं देखील म्हटलं जातं. म्हणून जे जेस्टनबर्ग आहे यांनी त्यांच्या व्याख्येमध्ये खेळत्या भांडवलाचा उल्लेख निव्वळ खेळतं भांडवल आणि अभिसरण भांडवल असा उल्लेख त्यांनी त्यांच्या व्याख्येमध्ये केलेला आहे. त्याचबरोबर J.S. मिल यांची जर व्याख्या आपण बघितली तर त्यांनी या पद्धतीने व्याख्या केलेली आहे की व्यवसायातली एकूण चालू मालमत्ता म्हणजे व्यवसायातलं खेळतं भांडवल. म्हणजे एकूण चालू मालमत्ता जी आहे व्यवसायातली त्या सर्व मालमत्तेचा उल्लेख त्यांनी खेळतं भांडवल असा केलेला आहे. मग व्यवसायातली जी त्यांनी त्यांच्या व्याख्येमध्ये जी व्याख्या त्यांनी केली आहे ती व्याख्या जर आपण बघितली तर ती व्याख्या व्यापक स्वरूपाची व्याख्या आहे असं आपण इथे सांगू शकतो. कारण त्यांनी सर्व चालू संपत्तीचा समावेश त्यांनी त्यांच्या व्याख्येमध्ये केलेला आहे. म्हणजे व्यवसायातली एकूण चालू मालमत्ता म्हणजे व्यवसायातलं एकूण खेळतं भांडवल असं आपण इथे सांगू शकतो. त्यामुळे J.S. मिल यांच्या व्याख्येमध्ये त्यांनी सर्व चालू मालमत्तेचा समावेश केल्यामुळे त्यांची व्याख्या जी आहे ती व्यापक स्वरूपाची आहे आणि त्यामुळेच त्यांच्या व्याख्येमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की एकूण खेळतं भांडवल असा उल्लेख, एकूण चालू मालमत्ता म्हणजेच व्यवसायातील एकूण खेळतं भांडवल असा उल्लेख त्यांनी त्यांच्या व्याख्येमध्ये केलेला आहे. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की खेळतं भांडवल म्हणजे काय. जेस्टनबर्ग आणि J.S. मिल यांच्या व्याख्या पण आपण अभ्यासलेला आहे. आता आपण खेळत्या भांडवलाचं चक्रीय आवर्तन, कशा पद्धतीने खेळतं भांडवल व्यवसायामध्ये काम करतं तो मुद्दा आता आपण अभ्यासणार आहे. त्याला खेळत्या भांडवलाचं चक्रीय आवर्तन असं म्हटलं जातं. ते कशा पद्धतीने खेळतं भांडवल व्यवसायामध्ये काम करतं किंवा
खेळत्या भांडवलाची जी भूमिका असते ती व्यवसायामध्ये कशा स्वरूपात असते ते तुमच्या लक्षात येईल. बघा, तुमच्यासमोर तुम्हाला आकृती दिसते आहे, एक डायग्राम आहे. त्याच्यामध्ये आपण पहिले रोख रकमेपासून सुरुवात करणार आहे. कारण कसं होतं की कुठल्याही जो काही व्यावसायिक आहे, जो प्रवर्तक असतो, तो काय करतो, व्यवसाय स्थापन करण्याची कल्पना त्याच्या मनामध्ये आल्यानंतर सुरुवातीचं जे पाऊल असतं ते भांडवलाच्या स्वरूपात, भांडवलाची जी उपलब्धता असते त्यावर अवलंबून असतं. कुठल्याही व्यवसायामध्ये आधी भांडवल कुठून आणायचं, कसं आणायचं, किती आणायचं, कशा स्वरूपात आणायचं, कसं उपलब्ध करायचं, याचा विचार करूनच प्रवर्तक पुढची पावलं जी आहे, पुढची प्रक्रिया भांडवलाशिवाय सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे पहिलं जे पाऊल असतं ते भांडवलाचं असतं. त्यामुळे कुठल्याही व्यवसायामध्ये पहिले जर आपण विचार केला की पहिले रोख रकमेचा विचार त्यांना करावा लागतो. म्हणजे जे काही भांडवल व्यवसायामध्ये आलेलं असतं तर रोख रकमेच्या स्वरूपात म्हणा किंवा भांडवलाच्या स्वरूपात किती रक्कम व्यवसायामध्ये आलेली आहे याचा विचार कुठल्याही व्यावसायिकाला पहिले करावा लागतो. त्यानंतर त्या रोख रकमेपैकी किंवा त्या भांडवलापैकी आधी कच्च्या मालावर मुख्य खर्च हा कच्च्या मालावर केला जातो आणि त्याच्यानंतर इतर खर्च भागवण्यासाठी पैशाची तरतूद ही करावी लागते. त्यामध्ये कार्यकारी खर्च असतील किंवा कार्यकृती असेल. आता जर समजा प्रवर्तकांकडे रोख रकमेच्या स्वरूपात किंवा भांडवल त्यांनी उपलब्ध केलं तर ते भांडवल उपलब्ध केल्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे, हे भांडवल उपलब्ध झाल्यानंतर ते कच्चा माल आणतील. कच्चा माल आणल्यानंतर त्यांना कार्यकारी खर्च किंवा कार्यकृती म्हणजे कच्चा माल आणल्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे व्यवसायातली, मग उत्पादन करण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियामध्ये जे जे घटक समाविष्ट असेल त्या प्रत्येक घटकाची संबंधित खर्च त्यांना करावा लागतो. मग ती प्रक्रिया करण्यासाठी मशिनरी मेंटेन करण्याचा खर्च असेल, त्याचबरोबर जे इतर खर्च असेल, मग ते अप्रत्यक्ष खर्च जे असतील, एम्प्लॉईचे पेमेंट करण्याचं असेल, प्रोसेसिंगच्या प्रक्रियेमध्ये जे काही खर्च असेल, त्याचबरोबर वेगवेगळी जी व्यवसायाशी संबंधित फोनचं बिल असेल, लाईटचं बिल असेल, हे अप्रत्यक्ष आहेत. पण प्रत्यक्षसुद्धा जे घटक येतात म्हणजे प्रक्रियेशी संबंधित जे जे घटक आहेत त्या सर्व घटकांशी संबंधित जे खर्च आहे, म्हणजे व्यवसाय जे काही प्रवर्तक आहे ती रोख रक्कम आल्यानंतर पहिले कच्चा मालासाठी खर्च करणार आणि नंतर कार्यकृती किंवा कार्यकारी खर्च जे आहे ते भागवण्यासाठी म्हणजे कच्च्या मालावर खर्च केल्यानंतर मग इतर खर्च म्हणजे उत्पादन प्रक्रियेसाठी जो जो खर्च लागेल, मग ते एम्प्लॉईचे पेमेंट असेल किंवा त्यांच्याशी संबंधित जे काही खर्च असेल, त्यांना वेगवेगळ्या सुविधा देण्याच्या संबंधित असेल किंवा प्रोसेसिंग प्रक्रियेमध्ये जो खर्च करावा लागेल तो सर्व खर्च ते प्रवर्तक करत असतात. त्यालाच खेळतं भांडवल असं म्हटलं जातं. आता हा खर्च केल्यानंतर उत्पादन तयार होतं व्यवसायामध्ये. व्यवसायामध्ये ज्यावेळेस उत्पादन तयार होतं तर ते उत्पादन तयार झाल्यानंतर उत्पादन तयार होईपर्यंतचा जो खर्च आहे तो सुद्धा खेळत्या भांडवलामध्ये करावा लागतो. त्याचा समावेश खेळत्या भांडवलामध्ये करावा लागतो. आता व्यवसायामध्ये उत्पादन तयार झाल्यानंतर त्या उत्पादनावर सुद्धा प्रक्रिया होते. मग त्याचं पॅकिंग असेल किंवा त्यावर काही प्रक्रिया करायची असेल, ती प्रक्रिया केल्यानंतर त्याचं पॅकिंग करावं लागतं. ती पॅकिंग केल्यानंतर मालसाठा हा तयार होणार आहे. म्हणजे हा मालसाठा तयार झाल्यानंतर जो काही रोख रकमेच्या स्वरूपात आपण जी रक्कम व्यवसायामध्ये इन्व्हेस्ट केलेली होती तेवढी रक्कम आणि जो मालसाठा तयार झाला त्याची जी अमाऊंट असेल ती सारखीच असेल किंबहुना त्यापेक्षा जास्त असेल असं आपण इथे सांगू शकतो. म्हणजे रोख रकमेच्या स्वरूपात जर एखाद्या प्रवर्तकाने त्या व्यवसायामध्ये जेवढी गुंतवणूक त्या व्यवसायामध्ये केलेली असेल तर ती गुंतवणूक आणि मालसाठ्याच्या स्वरूपात त्यांच्या मालाची जी किंमत आहे त्याची किंमत जर आपण बघितली तर ती तेवढीच असेल किंबहुना जास्त असेल असं आपण इथे सांगू शकतो. त्यानंतर मालसाठा तयार झालेला आहे आणि तो मालसाठ्याची आपण जर विक्री केली तर विक्री केल्यानंतर मालसाठा तयार झाल्यानंतर तो मार्केटपर्यंत नेईपर्यंतचा खर्च, मग ट्रान्सपोर्टचा खर्च आला, तो ग्राहकांपर्यंत कसा माल पोचवेल तो पण खर्च विचारात घ्यावा लागतो. त्यानंतर तयार मालाची विक्री केली जाते मार्केटमध्ये, मग त्यासाठी जाहिरातीचा खर्च आला. हे सर्व खर्च जे आहे त्या खर्चांचा विचार हा त्या खर्चांचा समावेश जो आहे तो खेळत्या भांडवलामध्ये प्रवर्तकांना करावा लागत असतो. मग ही मालाची विक्री केली तर विक्री केल्यानंतर काय होतं की विक्री केल्यानंतर मालाचे जे पैसे आहे
ते पैसे रोख रकमेच्या स्वरूपात जमा होतात, म्हणजे जमा रक्कम. जर त्या मालाची विक्री रोखीने झाली तर रोख रकमेच्या स्वरूपात जमा रक्कम होते. आणि जर समजा या मालाची विक्री जर समजा उधारीवर झालेली असेल तर उधारीचे पैसे त्या प्रवर्तकांना किंवा व्यावसायिकांना लगेच मिळत नाही. मग उधारीचं येणारं जे मूल्य आहे ते मूल्य ज्यावेळेस वसूल होईल तेव्हा त्या वसूल रकमेचं जे रूपांतर आहे म्हणजेच रोख रकमेत त्या पैशाचं रूपांतर हे काही कालावधीनंतर होणार आहे. म्हणजे मालसाठ्याची जी विक्री होईल ती विक्री जर रोखीने झाली तर जमा रक्कम व्यवसायामध्ये होणार आणि त्याचं रोख रकमेच्या स्वरूपात रूपांतर होणार. आणि जर समजा जी विक्री झाली ती जर उधारीवर झालेली असेल तर उधारीवर विक्री झाल्यानंतर जी उधारीवर मालाची विक्री झाली तर ती उधारीची रक्कम वसूल होईपर्यंतच्या कालावधीसाठी खेळत्या भांडवलाची तरतूद प्रवर्तकांना करावी लागते. आणि ज्यावेळेस उधार मालाची रक्कम वसूल होईल तर त्यानंतर जमा रक्कम व्यवसायाकडे येणार आहे. आणि ही जमा रक्कम ज्यावेळेस व्यवसायामध्ये येते तर ही जमा रक्कम व्यावसायिकांना रोख रकमेच्या स्वरूपात आणण्याच्या आधी जे व्यावसायिक असतात त्यांना काय करावं लागतं, ही जमा रक्कम जी आहे ती व्यवसायाची जी देणी आहे मग ते व्याजाच्या स्वरूपात देणं असेल किंवा मग लाभांश वाटप करायचं असेल किंवा वेगवेगळे टॅक्स व्यवसायामध्ये जे आहे ते पेड करायचे असेल तर ते सर्व देणी देऊन जी रक्कम व्यवसायामध्ये येते मग ती रोख रकमेच्या स्वरूपात व्यावसायिकांकडे जमा होत असते. परत व्यावसायिकांकडे जी रोख रक्कम जमा होते ती रोख रक्कम परत कच्चा माल खरेदी करण्यासाठी वापरली जाणार. कच्चा माल खरेदी केल्यानंतर उरलेली जी रक्कम आहे ती प्रोसेसिंगसाठी वापरली जाणार, म्हणजे कार्यकारी खर्च असेल, व्यवसायातल्या कार्यकृती असेल त्यासाठी खर्च केली जाणार. परत उत्पादन तयार होणार, उत्पादनानंतर परत मालसाठा तयार होणार, मालसाठा तयार झाल्यानंतर त्याची विक्री होणार. विक्री रोखीने झाली तर लगेच जमा रक्कम व्यवसायामध्ये येणार. विक्री जर उधारीवर झाली तर उधारीचे ज्या वेळेस पैसे वसूल होतील तर त्यावेळेस नंतर परत व्यवसायामध्ये जमा रक्कम ही होणार आहे. आणि परत जमा रक्कम झाल्यानंतर व्यावसायिक जे आहे ते काय करतात, देणी देतात आणि उरलेले जे पैसे आहे ते रोख रकमेच्या स्वरूपात व्यवसायामध्ये जमा हे होत असतात. म्हणजे व्यवसायामध्ये काय होतं की हे एक प्रकारचं साखळी आहे, हे एक प्रकारचं चक्र आहे. म्हणून याला खेळत्या भांडवलाचं चक्रीय आवर्तन असं म्हटलं जातं. कारण रोख रक्कम येते, तीच रोख रक्कम परत व्यवसायामध्ये जी आहे ती वेगवेगळ्या विभागांमध्ये वाटून परत रोख रकमेच्या स्वरूपामध्ये म्हणजे कार्य करते आणि त्याच्यानंतर ती रोख रक्कम परत व्यवसायामध्ये जमा होत असते. म्हणून याला खेळत्या भांडवलाचं चक्रीय आवर्तन असं म्हटलं जातं. त्यामुळेच जेस्टनबर्ग यांनीच त्यांच्या व्याख्येमध्ये खेळत्या भांडवलाला अभिसरण भांडवल असं म्हटलेलं आहे. ते का म्हटलं ते तुमच्या आत्ता लक्षात आलेलं असेल की खेळत्या भांडवलाचं जे चक्रीय आवर्तन आहे म्हणजे व्यवसायामध्ये खेळतं भांडवल या पद्धतीने फिरत असतं, म्हणून त्याला खेळत्या भांडवलाचं चक्रीय आवर्तन असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच जेस्टनबर्ग यांनी त्यांच्या व्याख्येमध्ये खेळत्या भांडवलाचा उल्लेख अभिसरण भांडवल असा केलेला आहे असं आपण इथे सांगू शकतो. आता खेळत्या भांडवलाचं चक्रीय आवर्तन हा मुद्दा आपला इथे कंप्लीट झालेला आहे. आता हे जे खेळतं भांडवल आहे या खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक आपण अभ्यासणार आहे. खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक म्हणजे व्यवसायामध्ये हे जे खेळतं भांडवल आहे त्या खेळत्या भांडवलाची ज्यावेळेस कंपनीचे प्रवर्तक जे आहेत ते तरतूद करतात तर ती तरतूद करताना त्यांना व्यवसायाची आर्थिक परिस्थिती काय आहे, व्यवसायामध्ये आर्थिक वातावरण कसं आहे याचा एकंदरीत विचार करून खेळत्या भांडवलाचा निधीचा अंदाज घेऊन त्याची तरतूद ही करावी लागत असते. खेळत्या भांडवलाची तरतूद करण्यासाठी अशी अचूक मानके नाही आहेत. त्यामुळे खेळत्या भांडवलाची ज्यावेळेस प्रवर्तक तरतूद करतात तर त्यावेळेस खेळत्या भांडवलाची तरतूद करताना व्यवसायाच्या एकंदरीत आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊन खेळत्या भांडवलाची जी तरतूद आहे ती तरतूद प्रवर्तकांना करावी लागत असते. तर ती तरतूद करताना खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर कोणते घटक परिणाम करत असतात ते आपण मुद्द्यांच्या आधारे अभ्यासू. त्यामध्ये बघा पहिला जो घटक आहे तो म्हणजे व्यवसायाचं स्वरूप. आता व्यवसायाचं स्वरूप कसं आहे यावर खेळत्या भांडवलाचं हा घटक खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर कशा पद्धतीने परिणाम करतो. तर व्यवसायाचं जे स्वरूप आहे म्हणजे व्यवसायामध्ये कोणत्या स्वरूपाचं उत्पादन होतं म्हणजे दैनंदिन वापराच्या वस्तूंचं जर उत्पादन त्या व्यवसायामध्ये होत असेल तर तिथे खेळतं भांडवल जे आहे ते कमी प्रमाणात लागत असतं.
ते कसं, तर ज्यावेळेस दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तूंचं उत्पादन एखाद्या संस्थेमध्ये केलं जात असेल, एखाद्या व्यवसायामध्ये घेतलं जात असेल, तर दैनंदिन वापराच्या ज्या वस्तू असतात तर त्या वस्तूंची गरज ग्राहकांना सतत लागत असते. त्यामुळे अशा व्यवसायांमध्ये मालाची विक्री पण सतत होत असते आणि रोख रकमेचा ओघ जो आहे तो सतत येत असतो व्यवसायामध्ये. त्यामुळे दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे जे उत्पादक आहे त्यांना खेळत्या भांडवलाची जी तरतूद आहे ती म्हणजे खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेचं जे प्रमाण असतं ते अशा व्यवसायांमध्ये कमी असतं असं आपण इथे सांगू शकतो. त्याचबरोबर जर समजा सार्वजनिक उपक्रमांमध्ये जर आपण बघितलं तर सार्वजनिक उपक्रमांमध्ये उदाहरणार्थ गॅस एजन्सी असेल किंवा गॅस उत्पादन करणारी एखादी कंपनी असेल किंवा मग प्रवासी वाहतूक करणारी कंपनी असेल, त्याचबरोबर काही MSCB सारखे काही प्रोजेक्ट असेल, म्हणजे अशा स्वरूपाचे उत्पादन करणारे जे व्यवसाय आहेत त्या व्यावसायिकांना त्या व्यवसायामध्ये सुद्धा रोख रकमेचा ओघ हा सतत व्यवसायामध्ये येत असतो. कारण आपण जर समजा प्रवासी वाहतूक बघितली तर आपण जर बस सेवा बघितली तर त्या सार्वजनिक उपक्रमांमध्ये प्रवासी वाहतुकीमध्ये बस सेवा जर आपण बघितली तर आपण तिकीट काढल्यानंतर आपण बसमध्ये प्रवास करतो, रेल्वेमध्ये सुद्धा आपण तिकीट काढतो नंतर आपण रेल्वेमध्ये प्रवास करतो. त्याचबरोबर आपण इलेक्ट्रिकचं बिल MSCBचे आपण लाईट जरी आपण वापरत असलो तरी त्याचं बिल भरल्यानंतर आपल्याला ती लाईट व्यवस्थित पद्धतीने आपली सुरळीत आपल्याला वापरता येते. आपण जर खूप दिवसांपर्यंत जर बिल नाही भरलं तर आपल्या इथली लाईट जी आहे ती कट केली जात असते. म्हणजे त्या पद्धतीने त्या आवश्यक गोष्टी पण आहे, त्यांचं उत्पादन पण त्या कंपन्या करत असतात आणि ग्राहकांना पण त्यांची आवश्यकता असते आणि रोख रक्कम दिल्यानंतर त्याचा उपभोग आपल्याला बऱ्यापैकी घेता येत असतो. मग तशी सुविधा ते देत असतात. मग त्याच्यामध्ये प्रवासी वाहतूक असेल, गॅसचं उत्पादन करणारी एखादी कंपनी जर असेल तर तिथे सुद्धा आपल्याला जर समजा आपलं गॅस सिलेंडर जे आहे ते संपलं असेल तर आपल्याला रोख रक्कम देऊनच ते खरेदी करता येतं. म्हणजे सार्वजनिक उपक्रम जरी आपण घेतले पण त्याचे जर समजा सतत त्या व्यवसायामध्ये सतत रोख रकमेचा ओघ हा येत असतो. त्यामुळे असे जे व्यावसायिक आहे त्यांना स्वतःच्या व्यवसायामध्ये खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेचे जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी, त्याची तरतूद करताना कमी प्रमाणात आवश्यकता जी आहे ती भासत असते असं आपण इथे सांगू शकतो. म्हणजे व्यवसायाचे स्वरूप हा मुद्दा लक्षात घेताना व्यवसायाचं स्वरूप जर समजा दैनंदिन वापराच्या वस्तू असेल किंवा सार्वजनिक उपक्रम असेल आणि त्या उपक्रमांमध्ये किंवा त्या वापराच्या वस्तू ज्या आहे त्या वापराच्या वस्तू या सतत मागणी असेल आणि त्या व्यवसायामध्ये जर समजा रोख रकमेचा ओघ हा सतत येत असेल त्या व्यवसायामध्ये तर त्या व्यावसायिकांना खेळत्या भांडवलाची आवश्यकता ही कमी प्रमाणात लागत असते. या उलट जर आपण बघितलं तर समजा चैनीच्या वस्तूचे उत्पादन करणारे जे उत्पादक आहे तर त्या चैनीच्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. कारण चैनीच्या वस्तू एकतर त्या महाग असतात आणि खरेदी करणारा ग्राहक वर्ग जो आहे तो ग्राहक वर्ग ज्या चैनीच्या वस्तू आहे त्या रोजच्या रोज नाही खरेदी करत. ज्यावेळेस त्यांना आवश्यक असेल, ज्यावेळेस त्यांना गरज असेल त्यावेळेस त्या खरेदी करत असतात. पण पहिला जो फर्स्ट प्रेफरन्स जो आहे त्या गरजेच्या वस्तूंना दिला जातो आणि सेकंड प्रेफरन्स ते चैनीच्या वस्तूंना देत असतात. त्यामुळे चैनीच्या वस्तूंचे जे उत्पादक आहेत त्यांना सतत रकमेचा ओघ जो आहे तो व्यवसायामध्ये येत नसल्यामुळे जास्त प्रमाणात खेळत्या भांडवलाची तरतूद ही त्यांना करावी लागते. त्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की ते जे व्यावसायिक आहे त्यांना बऱ्याचदा त्यांना ग्राहकांना खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या सवलती द्याव्या लागतात, वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यावी लागतात सवलतीच्या दरामध्ये आणि इन्स्टॉलमेंट बेसिसवर त्यांना ती फॅसिलिटी देऊन मग त्या वस्तू ग्राहक कशा पद्धतीने खरेदी करतील यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतात आणि ती जी रक्कम आहे ती सुद्धा गोळा करण्यासाठी त्यांना बराच कालावधी हा कस्टमरला द्यावा लागत असतो. म्हणजे चैनीच्या वस्तूंचे जे उत्पादक आहेत त्यामुळेच त्या उत्पादकांना जे काही खेळत्या भांडवलाची तरतूद ते करत असतात ती खेळत्या भांडवलाची तरतूद करताना जास्त प्रमाणात खेळत्या भांडवलाची आवश्यकता भासत असते. त्यामुळे खेळत्या भांडवलाची आवश्यकता चैनीच्या वस्तूंचे जे उत्पादक आहे त्यांना मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते असं आपण इथे सांगू शकतो. म्हणजे व्यवसायाचं स्वरूप कसं आहे हा घटक खेळत्या भांडवलावर कशा पद्धतीने परिणाम करतो हे तुमच्या लक्षात आलं असेल. दुसरा जो मुद्दा आहे तो व्यवसायाचे आकारमान.
आता व्यवसायाच्या आकारमानामध्ये व्यवसायाची आकारमान कशा स्वरूपाचं आहे, म्हणजे व्यवसायामध्ये जे काही कामकाज होतं, म्हणजे व्यवसायाची व्याप्ती कशा पद्धतीने आहे. व्यवसायाचं आकारमान जर मोठं असेल तर अर्थातच खेळत्या भांडवलाचं प्रमाण हे जास्त लागणार आहे. व्यवसायाचं आकारमान जर छोटं असेल तर खेळत्या भांडवलाची आवश्यकता ही कमी लागणार आहे. आता आकारमानामध्ये कसं होतं की समजा त्या व्यवसायामध्ये कच्च्या मालाचं ज्यावेळेस पक्क्या मालामध्ये रूपांतर होतं तर ती प्रक्रिया जर मोठी असेल तर त्यावेळेस आकारमान हे मोठं आहे, त्या व्यवसायाची व्याप्ती मोठी असते, उत्पादन प्रक्रिया मोठी असते, त्या ज्या उत्पादनाला मागणी मोठी असेल तर आकारमान हे जास्त असल्यामुळे तिथे जास्त मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची आवश्यकता लागेल आणि आकारमान जर छोटं असेल तर कमी प्रमाणात खेळत्या भांडवलाची आवश्यकता ही लागत असते असं आपण इथे सांगू शकतो. त्यानंतर विक्रीचं प्रमाण. आता विक्रीचं प्रमाण आणि खेळतं भांडवल यांचा थेट संबंध आहे, कारण विक्रीचं प्रमाण आणि खेळतं भांडवल. आता विक्रीचं प्रमाण जर वाढलं, विक्री वाढली म्हणजेच इकडे जे काही उत्पादन करावं लागतं तर ते उत्पादनामध्ये सुद्धा वाढ करावी लागणार. विक्री वाढली म्हणजे ग्राहकांची मागणी वाढलेली आहे. ग्राहकांनी जर मागणी जास्त प्रमाणात असेल तर इकडे विक्रीचं प्रमाण जास्त होणार आहे. विक्रीचं प्रमाण जास्त झाल्यामुळे उत्पादन जास्त करावं लागेल, म्हणजे उत्पादनाशी संबंधित जे घटक आहे मग कच्चा माल पण जास्त प्रमाणावर लागेल, जे काही इतर खर्च आहे ते पण जास्त प्रमाणात करावे लागेल. म्हणजे एकूणच काय की विक्रीचं प्रमाण जास्त तर इकडे खेळत्या भांडवलाची आवश्यकता सुद्धा जास्त लागणार आहे आणि विक्रीचं प्रमाण जर कमी असलं तर खेळत्या भांडवलाची आवश्यकता सुद्धा कमी लागणार आहे. त्यानंतर उत्पादन चक्र. आता उत्पादन चक्रामध्ये आपण असं सांगू शकतो की उत्पादन जे आहे कुठल्याही व्यवसायामध्ये ज्यावेळेस उत्पादन होतं, आता उत्पादन चक्र म्हणजे कसं की कुठल्याही व्यवसायामध्ये कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर हे घेतलं जात असतं, त्यालाच उत्पादन चक्र असं आपण म्हणू शकतो. म्हणजे कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेलाच उत्पादन चक्र असं आपण सांगू शकतो. पण हे जे उत्पादन चक्र आहे म्हणजे कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रत्येक व्यवसायामध्ये सारखी असेल असं नाही आहे. काही व्यवसायांमध्ये कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया जी आहे ती कमी प्रमाणात असेल, म्हणजे जे उत्पादन जातं ते कमी प्रोसेसिंगमधनं जात असेल, कुठे एका मशिनरीमधनं जातं, काही व्यवसायामध्ये 2 ते 3 मशिनरीमधनं जात असेल. म्हणजे उत्पादन करण्याचं प्रक्रिया कशी आहे हा घटक इथे महत्त्वाचा आहे. म्हणजे कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करण्याची जी प्रक्रिया आहे ती जर प्रक्रिया मोठी असेल तर अर्थातच प्रक्रिया मोठी, त्याच्यामुळे खर्चसुद्धा मोठ्या प्रमाणावर लागणार आहे, त्यामुळे खेळत्या भांडवलाची आवश्यकता ही त्या व्यवसायामध्ये जास्त प्रमाणात लागेल. आणि उत्पादनाचं चक्र जे आहे म्हणजे कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करण्याची जी प्रक्रिया आहे ती जर कमी प्रमाणात असेल तर तिथे खेळत्या भांडवलाची तरतूदसुद्धा कमी, आवश्यकता जी आहे ती सुद्धा कमी प्रमाणात लागेल असं आपण इथे सांगू शकतो. त्यानंतर व्यापारी चक्र. आता व्यापारी चक्र त्यामध्ये व्यवसायामध्ये जे काही कुठल्याही व्यवसायामध्ये व्यापारी चक्र यामध्ये तेजी असते, कधी मार्केटमध्ये मंदीचं वातावरण असतं. म्हणजे ज्यावेळेस एखादा व्यावसायिक व्यवसाय करत असतो त्यावेळेस भविष्यकालीन परिस्थिती काय असेल हे आपण आज सांगू शकत नाही. पण जर समजा तेजीचं वातावरण असेल तर तेजीच्या वातावरणामध्ये मागणी जास्त असते, उत्पादन जास्त करावं लागतं, विक्री जास्त होते, त्यामुळे उत्पादन जास्त करावे लागत असल्यामुळे तेजीच्या वातावरणामुळे ज्यावेळेस तेजीचं वातावरण असेल त्यावेळेस अर्थातच खेळत्या भांडवलासाठी जास्त तरतूद करावी लागेल. आणि ज्या वेळेस व्यवसायामध्ये मंदीचं वातावरण असतं म्हणजे मागणी कमी, उत्पादन कमी, उत्पादनाशी संबंधित प्रक्रिया पण त्यामध्ये प्रक्रियेशी संबंधित जे घटक आहेत ते सुद्धा कमी प्रमाणात खर्च करावे लागतात. त्यामुळे ज्यावेळेस मंदीचं वातावरण असतं व्यवसायामध्ये, ज्यावेळेस मंदीचं वातावरण असेल त्यावेळेस खेळत्या भांडवलाची आवश्यकता जी आहे ती कमी प्रमाणात लागते असं आपण इथे सांगू शकतो. त्यानंतर खरेदी व विक्रीच्या अटी. आता खरेदी व विक्रीच्या अटीमध्ये जे काही व्यावसायिक आहेत त्यांनी माल खरेदी कशा पद्धतीने केला आणि विक्रीचं धोरण कशा पद्धतीने अवलंबलेलं आहे. म्हणजे जर समजा मालाची खरेदी करताना ती जर उधारीवर केलेली असेल आणि मालाची विक्री करताना जर समजा रोखीने केलेली असेल तर रोखीने मालाची विक्री केली म्हणजे रोख स्वरूपात पैसा त्यांच्याकडे आला
त्यामुळे रोख स्वरूपात पैसा जर त्यांच्याकडे येत असेल तर त्यांना कमी खेळत्या भांडवलाची आवश्यकता भासते. आणि जर समजा त्यांनी रॉ मटेरियल वगैरे खरेदी करण्यासाठी जो खर्च लागतो तो जर समजा त्यांनी रोखीने मालाची खरेदी त्यांना करावी लागत असेल आणि विक्री करताना जर मालाची विक्री करताना त्यांनी उधारीवर करावी लागत असेल तर उधारीवर मालाची विक्री करावी लागत असल्यामुळे त्यांच्याकडे रोख रक्कम रकमेचा जो ओघ आहे तो कमी प्रमाणात असतो. त्यामुळे रोख रक्कम कमी प्रमाणात येत असल्यामुळे उधारीचं धोरण त्यांनी अवलंबल्यामुळे रोख रक्कम त्यांच्याकडे कमी स्वरूपात येत असल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची आवश्यकताही भासत असते. त्यामुळे खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये अटी कशा स्वरूपाच्या आहे हा सुद्धा घटक खेळत्या भांडवलावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर उधारीवरील अंकुश. आता जे काही व्यावसायिक मालाची विक्री करत असतात ती विक्री करताना कधी रोखीने करत असतात कधी उधारीवर करत असतात. पण उधारीवर मालाची विक्री करताना उधारी वसूल करण्यासाठी कशा पद्धतीचं धोरण ते अवलंबतात. म्हणजे त्यामध्ये काही घटक महत्त्वाचे असतात की उधारीचं प्रमाण किती आहे, उधारी वसूल करण्यासाठी कशा पद्धतीचं धोरण ते अवलंबत आहे. उधारी जर वसूल करण्यासाठी उधारीवर अंकुश ठेवण्यासाठी जर त्यांनी कठोर धोरण अवलंबलेलं असेल म्हणजे त्याचा पाठपुरावा करून ते पैसे कशा पद्धतीने वसूल होतील याचा जर अंदाज त्यांना आलेला असेल म्हणजे उधारीवर अंकुश ठेवण्याचा जर समजा प्रयत्न त्यांनी केलेला असेल आणि त्याचा पाठपुरावा करून जर ते पैसे वसूल करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले असेल तर तिथे त्यांना उधारी बऱ्यापैकी त्यांची वसूल होणार आहे तिथे आणि वसूल जर झाली तर तिथे त्यांना भांडवलाची जी आवश्यकता आहे ती कमी प्रमाणात लागणार आहे. आणि त्याचबरोबर जर समजा त्यांनी उधारी वसूल करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर उधारीसाठी कठोर धोरण जर त्यांनी अवलंबलेलं नसेल तर उधारी वसूल करण्यासाठी जर त्यांनी धोरण अवलंबलेलं नसेल तर त्यामुळे काय होतं की उधारी ही थकीत जाते आणि कर्ज जे आहे ते कर्जाची रक्कम ही वाढत गेल्यामुळे कुठेतरी जो व्यवसाय आहे तो बुडण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांना खेळत्या भांडवलाची तरतूद ही करावी लागत असते आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ते थोडंसं भविष्यकालीन परिस्थितीमध्ये व्यवसायाच्या दृष्टिकोनातून कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. त्यामुळे उधारीचं धोरण कशा पद्धतीने त्या व्यवसायाचे जे प्रवर्तक आहे किंवा जे काही वित्त व्यवस्थापक आहे उधारीचं धोरण कशा पद्धतीने अवलंबलेलं आहे यावर सुद्धा खेळत्या भांडवल हा घटक खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम करताना आपल्याला बघायला मिळतो. या उलट जर समजा व्यवसायामध्ये रोखीनेच मालाची खरेदी विक्री केली जात असेल तर रोखीने मालाची खरेदी विक्री करण्याचं धोरण जर त्या व्यावसायिकांनी अवलंबलेलं असेल तर तिथे खेळत्या भांडवलाची आवश्यकता ही कमी प्रमाणात लागणार आहे असं आपण इथे सांगू शकतो. त्यानंतर प्रगतीचा व विकासाचा वेग. प्रगतीचा व विकासाचा वेग म्हणजे अर्थातच व्यवसायामध्ये व्यवसायाची वाटचाल ही प्रगतीच्या दृष्टिकोनातून असेल, व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विकास होत असेल तर व्यवसायाशी उत्पादनाशी संबंधित ज्या प्रक्रिया आहे त्या सर्व प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर राबवाव्या लागतात आणि त्या सर्व प्रक्रियांवर मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. त्यामुळे विकासाकडे त्या व्यवसायाची वाटचाल असेल आणि प्रगतीच्या वाटेवर जर तो व्यवसाय असेल तर तिथे मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची आवश्यकता ही भासत असते. आणि जर समजा एखाद्या व्यवसायाच्या विकासामध्ये कुठेतरी अडथळा येत असेल, विकास करण्यासाठी कुठेतरी व्यवसाय कमी पडत असेल तर तिथे कमी खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. परंतु व्यवसायाचा ज्यावेळेस आपल्याला विस्तार करायचा असेल त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते आणि तरतूदसुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर करावी लागत असते खेळत्या भांडवलासाठी. त्यानंतर व्यवस्थापनेची कुवत. व्यवस्थापनेची कुवत म्हणजे व्यवसायामध्ये एकंदरीत ह्या सर्व प्रक्रिया ज्या पार पाडल्या जातात म्हणजे वेगवेगळे विभाग जे आहे, उत्पादन असेल, वितरण असेल, विपणन असेल, हे व्यवसायामध्ये जे वेगवेगळे विभाग आहे या विभागांमध्ये कारण प्रत्येक विभाग हा एकमेकांवर अवलंबून आहे. जर समजा उत्पादन विभागाला योग्य पद्धतीने काम करायचं असेल तर त्याच्याशी संबंधित जे घटक आहेत त्या घटकांनी सुद्धा त्यांना कोऑपरेट केलं पाहिजे तरच ते घटक व्यवस्थित पद्धतीने. समजा आपण एका दिवसाचा जरी विचार केला की रॉ मटेरियल जर वेळेवर उपलब्ध झालं नाही तर रॉ मटेरियलची जी प्रक्रिया करण्याची पुढची जी प्रोसेसिंगची प्रक्रिया आहे ती जर
ती व्यवस्थित पद्धतीने नाही पार पडू शकत नाही जर वेळेवर आपल्याला रॉ मटेरियल उपलब्ध झालं नाही तर. त्यामुळे व्यवस्थापन हे योग्य पद्धतीने त्या व्यवसायातलं असेल, म्हणजे सगळे विभाग योग्य पद्धतीने काम करत असेल तर तिथे मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते आणि असं आपण इथे सांगू शकतो. त्यानंतर बाह्य घटक म्हणजे व्यवसायाशी संबंधित जे काही बाह्य घटक आहे, म्हणजे भांडवल उपलब्ध करण्याचे जे काही बाह्य घटक आहे. मग व्यवसायामध्ये ज्या ज्या बाह्य घटकांकडनं भांडवल उपलब्ध होतं, म्हणजे उदाहरणार्थ बँका असेल, वित्तीय संस्था असेल, तर या बाह्य घटकांकडनं जर भांडवल व्यवसायामध्ये तात्काळ उपलब्ध होत असेल, म्हणजे व्यवसायाची खेळत्या भांडवलाची जी आवश्यकता आहे ती तात्काळ उपलब्ध होईल. उपलब्ध जर होत असेल तर तिथे कमी प्रमाणात खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. पण जर समजा एखाद्या व्यवसायामध्ये जर समजा वित्तीय संस्था असेल किंवा बँका असेल किंवा इतर घटक आहे, ज्या बाह्य घटकांकडनं भांडवल उपलब्ध होणारे जे बाह्य घटक आहे त्या बाह्य घटकांकडनं जर समजा भांडवल वेळेवर उपलब्ध होत नसेल तर तिथे त्यांना मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची तरतूद ही करून ठेवावी लागत असते. त्यामुळे आपण इथे असं सांगू शकतो की प्रत्येक घटक हा व्यवसायाच्या खेळत्या भांडवलावर परिणाम करणारा घटक असतो. म्हणजे थोडक्यात व्यवसायाचं दैनंदिन कार्य व्यवस्थित पद्धतीने पार पाडण्यासाठी त्याच्याशी संबंधित जे जे घटक आहे ते सर्व घटक महत्त्वाचे असतात आणि ते सर्व घटक व्यवस्थित पद्धतीने कार्य करतील यासाठी कंपनीचे जे प्रवर्तक आहे त्यांना मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागते आणि त्याच्याशी सर्व संबंधित जे घटक आहे ते कशा पद्धतीने परिणाम करतात याचा एकंदरीत अंदाज घेऊन त्यांना खेळत्या भांडवलाची तरतूद ही करावी लागत असते.